सर्व महत्त्वाच्या बातम्यांचा एक धावता आढावा घेऊया. पाहूया 100 हेडलाईन्स. वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅपसारख्या मुद्द्यांवरती ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमधल्या आंदोलनात सहभागी होणार. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये करोनामुळे अनेक बळी गेले. करोना काळामध्ये खिचडी घोटाळा, बॉडी बॅग घोटाळा झाला. भाजपचे केशव उपाध्ये यांचे उद्धव ठाकरेंवरती आरोप. आज गल्ली ते दिल्ली विरोधकांचा सरकार विरोधात हल्लाबोल. दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीच्या खासदारांचा निवडणूक आयोगावर मोर्चा. महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा इंडिया आघाडीचा आरोप. केंद्रीय निवडणूक आयोगाने इंडिया आघाडीला भेटीची वेळ दिली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांना पत्राद्वारे निवडणूक आयोगाने केवळ 30 प्रतिनिधींना भेटायला येण्याची विनंती केली आहे. खासदारांच्या निवडणूक आयोगाच्या विरोधातील मोर्चाला पोलिसांची परवानगी नसल्याची सूत्रांची माहिती. त्यामुळे आता मोर्चा निघणार का आणि निघाल्यास पोलिसांची भूमिका काय असेल याकडे लक्ष. निवडणूक आयोग सरकारचे हस्तक बनवून काम करत. संजय राऊतांचा हल्लाबोल. तर पोलीस आम्हाला अडवू शकणार नाहीत, मोर्चा काढणारच, संजय राऊतांची प्रतिक्रिया. राहुल गांधींना कर्नाटक, महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून पुन्हा नोटीस. मतचोरीच्या आरोपाबाबत 10 दिवसांच्या आत पुरावे सादर करण्याचे आदेश. निवडणूक आयोगाला जनता चाबकाने फोडेल. दैनिक सामनातनं निवडणूक आयोगावर टीका. राहुल यांनी फोडलेल्या मतचोरीच्या बॉम्बमुळे सगळ्यांचेच मुखवटे गळाल्याचाही निशाणा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मतदान संघातही 3 ते 3.5 लाख मतांची चोरी. नितीन गडकरींनाही कोणाला तरी पाडायचं होतं. खासदार संजय राऊतांचा गंभीर आरोप. गडकरींच्या विरोधात असं होत असेल तर विरोधकांचं काय, राऊतांचा सवाल. माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत तरी कुठे, खासदार संजय राऊतांचा पत्र लिहित केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना सवाल. धनखड नजरकैदेत सुरक्षित नाहीत अशी माहिती असून सुप्रीम कोर्टात जाण्यापूर्वी धनखडांची माहिती द्या असं राऊतांनी या पत्रात म्हटलंय. शिंदेंच्या शिवसेनेतील मुंबईच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण. महापालिका निवडणूक तोंडावर असताना वर्ष झालं तरी मुंबईची कार्यकारिणीची घोषणा नाही. वर्षभरात पदाधिकाऱ्यांची कुठलीही बैठक न झाल्यामुळे पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रम. शिंदेंच्या शिवसेनेची नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रात बैठक आणि उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी नाशिकमध्ये उपस्थित राहणार. मंत्री दादा भुसे आणि उदय सामंतांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. राज ठाकरे यांच्या विरुद्धच्या याचिकेवरती आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. महाराष्ट्रात अमराठी लोकांविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याचा आरोप. कोल्हापुरातल्या महादेवी हत्तीणीच्या घरवापसीसाठी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जाईल. नांदणी मठ, वनतारा, राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका. तसंच हत्तीणीची निगा राखण्यासाठी स्वतंत्र समिती नेमण्याची याचिकेतनं विनंती. बुलढाण्याच्या चिखलीतील शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा संवाद मेळाव्यात स्टेजवरील बॅनरवरती फक्त संजय गायकवाड आणि त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड यांचाच फोटो. बॅनरवरती पक्षाचं नाव आणि चिन्ह नसल्यामुळे संजय गायकवाड नाराज तर नाहीत ना, अशी चर्चा आहे. नाराजीचा विषय नाही, एकनाथ शिंदे आमच्या काळजातच आहेत, आमदार संजय गायकवाड यांचं स्पष्टीकरण. तर सगळं भाषण त्यांच्यावरच होतं, अशी प्रतिक्रिया. नागपूरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या विरोधात काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचं आंदोलन. नागपूर जिल्हा बँकेच्या 149 कोटींच्या घोटाळ्याच्या चौकशीची मागणी. काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर खडकवासला इथे आज उद्या 2 दिवसीय शिबिर. काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीसाठी नवीन रणनीती आखली जाईल. मराठा आरक्षणाच्या मुंबईतील आंदोलनासाठी धाराशिवमध्ये 10,000 गाड्यांचं बुकिंग. मनोज जरांगेंच्या दौऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांकडून समाज जागृती. मोर्चाचा मार्ग सांगणारे बॅनर्सही छापले. विमानाप्रमाणेच ट्रॅक्टर ट्रॉल्यांना सुद्धा आता जीपीएस आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याकरता केंद्र सरकारकडून तयारी सुरू. मात्र या निर्णयाला कोल्हापुरातनं विरोध. काँग्रेसचे आमदार सतीश पाटील यांच्याकडून या संदर्भात हरकती नोंदवण्याचं आवाहन. दादर पश्चिम इथल्या कबूतरखाना मुंबई महापालिकेने पुन्हा त्याच्यावरती ताडपत्री बांधली आहे. जैन बांधवांनी आंदोलन करत ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता. जैन समुदायाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार आहे. कबूतरखाना जबरदस्तीने सुरू ठेवायला लावणाऱ्यांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठी समिती रस्त्यावरती उतरणार आहे. नागपूरमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून घेतला आणि प्रवास केला. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये पत्नीचा मृत्यू झाला. कोणीही वाहन थांबायला तयार नसल्यामुळे पत्नीचा मृतदेह स्वतःच्या दुचाकीला बांधून प्रवास केला. ठाण्यातील घोडबंदर मार्गावरती वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे अपघातग्रस्त महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप. वाहतूक कोंडीमध्ये रुग्णवाहिका अडकल्यामुळे रुग्णालयात पोहोचायला उशीर झाला. साताऱ्यातील बुधवार पेठ इथल्या गणपती मंडळावरती पोलिसांची कारवाई. गणपतीच्या आगमन सोहळ्यामध्ये डॉल्बी आणि लेझर लाईटवरती पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी बैठकीत ठरवून दिलेल्या नियमांचं उल्लंघन झालं.
वसईच्या नायगावातल्या 12 वर्षाच्या मुलीची देह व्यापाराच्या रॅकेटमधून सुटका. 3 महिन्यामध्ये 200हून अधिक पुरुषांकडून लैंगिक अत्याचार. वसई विरार पोलिसांची कारवाई. आतापर्यंत 10 जणांना अटक. बीडच्या परळी तालुक्यातील अस्वलांबा गावाच्या शिवारामध्ये 3 जणांकडून एका परप्रांतीय तरुणीवरती सामूहिक अत्याचार. तृतीयपंथीयाने काम देण्याचं आमिष दाखवत तरुणीला फसवलं. 3घांना अटक. बुलढाण्यात परिवहन महामंडळाच्या 7ही आगारामध्ये नादुरुस्त बसेस. एसटी बसमधनं मोठ्या प्रमाणात धुरांचे लोट. नादुरुस्त बसेसमुळे महामार्गावरती प्रवास करणाऱ्या नागरिकांना धुराचा त्रास. मुंबईतील प्रलंबित ई-चलनाच्या दंडाचा डोंगर 1000 कोटींच्या पार. तर प्रलंबित दंड वसूल करण्याचं वाहतूक पोलिसांसमोर आव्हान. लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये गोपीनाथ मुंडेंचा पूर्णाकृती पुतळा. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण. 2012 नंतरच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांची चौकशी होणार. पंकज भोयर यांची माहिती. चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवणाऱ्यांच्या अडचणी वाढणार. गणपतीपुळ्यातील मंदिर अंगारकी उत्सवानिमित्त दर्शनासाठी 18 तास खुलं राहील. उद्या अंगारकी चतुर्थी यात्रोत्सव आहे. दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी अपेक्षित आहे. आज 3रा श्रावण सोमवार. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात फुलांची आरास. दर्शनासाठी भाविक 3 ते 4 तास दर्शनासाठी रांगेत उभे आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची अलोट गर्दी. 7 ते 8 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा. ब्रह्मगिरी प्रदक्षिणासाठी राज्यभरातनं भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये आले. 3ऱ्या श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची गर्दी. महाराष्ट्र आणि परराज्यातनं भाविक औंढा नागनाथ इथे दाखल. कोल्हापुरातील अंबाबाईचं मंदिर आज आणि उद्या बंद राहील. देवीच्या मूळ मूर्तीवरती भारतीय पुरातत्व विभागाच्या सर्वेक्षणानुसार मूर्ती संवर्धन प्रक्रिया केली जाणार आहे आणि या काळात भाविकांना अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येईल. जैसलमेर घराण्याचा एनसीईआरटीच्या 8व्या वर्गाच्या पुस्तकावर आक्षेप. मराठा साम्राज्याच्या नकाशात जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवण्यात आलाय. ही भाग दिशाभूल करणारी असल्याचं आणि तथ्यही नसल्याचं जैसलमेर घराण्याचं म्हणणं आहे. एअर इंडियाच्या विमानाचं चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग. विमानामध्ये केसी वेणुगोपाल यांच्यासह काँग्रेसचे 4 तर माकपचा 1 खासदार होता अशी माहिती. विमानात उतरताना धावपट्टीवरती आधीच एक विमान होतं असा दावा प्रवाशांनी केला होता. मात्र एअर इंडियानं प्रवाशांचा दावा नाकारलाय. मोठी दुर्घटना झाली असती थोडक्यात वाचलो असं खासदार केसी वेणुगोपाल यांनी म्हटलं. एअर इंडियाने सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवली आहे. पायलटसह इतर कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षावरनं मर्यादा वाढवून 65 वर्ष आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी 60 वर्षांची मर्यादा आहे. पंतप्रधान मोदी आज खासदारांसाठी बांधलेल्या 184 नवीन बहुमजली घरांचं उद्घाटन करणार. तर सिंदूरचं रोप सुद्धा लावणार. देशभरातल्या आयडीबीआय बँकेचे कर्मचारी आज संपावर. खासगीकरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा संप. संपामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये काही अंशी ग्राहकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. एलॉन मस्क यांच्या टेस्लाच्या 2ऱ्या शोरूमचं आज भारतात उद्घाटन होणार आहे. दिल्लीच्या एरोसिटी परिसरामध्ये नवं शोरूम असेल. यापूर्वी पहिलं शोरूम मुंबईत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची पुन्हा एकदा अमेरिकेला भेट. मुनीर यांनी अमेरिकन सेंट्रल कमांडच्या फ्लोरिडा मुख्यालयाला भेट दिली. गाझामध्ये उपासमारीने आतापर्यंत 369 जणांचा मृत्यू. तर गाझा पट्टीत इस्रायली हल्ल्यामध्ये 8 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू. 1,52,800 जण जखमी. एक बातमी